त्यामुळे त्या लव्ह स्टोरी मध्ये सगळ्या गोष्टी आहेत, अगदी मारामाऱ्यापर्यंत सगळ्या गोष्टी आहेत. नाही नाही, मारामारी म्हणजे असं नाही म्हणत आहे, तात्विक मारामारी म्हणतो मी. आता ट्रेलरच आलाय, पण जेव्हा सिनेमा बघाल तुम्ही तर आमची इच्छा आहे की आम्ही तिघांनी तुझी मुलाखत घ्यावी, ही सिनेमा बघून की तुला कसा वाटला आणि तुला काय वाटलं तो सिनेमा. आम्ही दोघी येतो, सासू सुना. बस चालेल. चालेल. आजच्याला खूप सॉर्टेड वाटतात मला सासू असून. ताई तुम्ही काय सांगाल नाही, माझ्या सासूबाई आता नाहीये, सुनबाईंबद्दल? कारण ती सासूबाई आम्ही काही शिकवण्याच्या भानगडीत पडणार नाहीये की या फिल्म मधून तुम्हाला हे शिकायला मिळेल आणि ते शिकायला मिळेल, असं काही नसतं. आम्ही मनोरंजनासाठी सिनेमे करतो. त्या ज्या खंबीरपणे आमच्या अख्ख्या फॅमिली साठी उभ्या आहेत ना, जर त्या हल्ल्यानं तर आमची अख्खी फॅमिली हलेल. कुठल्याही नात्याला असा छेद आपण नाही देऊ शकत. आपण फक्त त्या नात्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. आम्ही जी एक गोष्ट सादर करतोय याच्याने काही जबरदस्त क्रांती वगैरे नाही घडणार आहे, कारण ही मनोरंजनाची गोष्ट आहे. पण ज्या घरामध्ये छोट्या छोट्या कुरबुरी आहेत किंवा जरा एक वाद विवाद आहेत, हा फिल्म बघितल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुनेने सासूला किंवा सासूने सुनेला जाऊन एक कप चहा दिला ना तरी फलित निघेल या सगळ्या गोष्टीतलं, आणि आम्हाला आनंद होईल. तर तुमचं आमच्या तिघांवर प्रेम असेल ना, तर आमचा तिघांचा बर्थडे ना जानेवारीत येतोय. हो. 5 जानेवारीला काल ट्रेलर लॉन्च झाला. सो त्यामुळे तुम्हाला जर मला काही गिफ्ट द्यायची असेल तर मग ही फिल्म बघा. 16 जानेवारीला सरांचा बर्थडे आहे, सो जर सरांना काही गिफ्ट द्यायची असेल तर ही फिल्म बघा. आणि 30 जानेवारीला निर्मिती त्याचा बर्थडे. हाय हॅलो नमस्कार. रोलिंग स्कोप या चॅनलवर मी रुचामुळे तुमचं मनापासून स्वागत करते. 16 जानेवारीला एक अफलातून चित्रपट येत आहे, अगं अगं सुनबाई काय म्हणताय सासूबाई. आणि या चित्रपटाचे कलाकार आपल्यासोबत आहे, निर्मितीताई, केदार सर आणि प्रार्थना. तुम्हा तिघांचं खूप खूप स्वागत. थँक्यू. एकतर नाव तर छान आहे, पण मला सगळ्यात पहिले हे कळलं की सासू सुनांवर आहे. आपण ट्रेलर बघितला आणि नावात पण आहे. सासू म्हणजे सारख्या सूचना आणि सून म्हणजे सूचना नको. असं असताना तुम्हाला असं का वाटलं की आपण या विषयावर चित्रपट करावा? कारण 100 पैकी 98 घरामध्ये सासू सोन्याची काहीतरी छोट्या छोट्या कुरबुरी, वादविवाद, मतमतांतर, भांड्याला भांडं लागणं, या सगळ्या गोष्टी होतच असतात. पण या फिल्मचा जो एक सोल आहे, आत्मा आहे, तो एका लाईनमध्ये आहे की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे जर बाई खंबीरपणे उभी राहू शकते तर मग एका बाईच्या मागे दुसरी बाई खंबीरपणे का उभी राहू शकत नाही. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक बाई खंबीरपणे उभी असते. मग तसं एका बाईच्या मागे दुसरी बाई खंबीरपणे का नाही उभी राहू शकत? तर बस या एका लाईनवर ही अख्खीची अख्खी फिल्म उभी राहिलेली आहे. एक चौकोनी कुटुंब आहे आणि चौकोनी कुटुंबामध्ये दोघींचे नवरे आहेत, पण काही घटना अशा घडतात की त्यावेळेस या दोन जे विरुद्ध टोकाची लोक आहेत त्यांना एकमेकांसाठी उभं राहावं लागतं. हा प्रवास बघायला लोकांना आवडेल, आणि आम्ही काही शिकवण्याच्या भानगडीत पडणार नाहीये की या फिल्ममधून तुम्हाला हे शिकायला मिळेल आणि ते शिकायला मिळेल, असं काही नसतं. आम्ही मनोरंजनासाठी सिनेमे करतो, पण त्या बरोबरीने त्या कॅरेक्टर्समधल्या काही गोष्टी जर तुम्ही घेऊन गेलात तर त्याचा आनंदच असेल. त्यामुळे म्हणूनच ही रिलेटेबल गोष्ट आहे, आणि आजपर्यंत मी ज्या ज्या गोष्टी सादर केलेल्या आहेत त्या खूप रिलेट झाल्यात लोकांना आणि म्हणूनच आवडल्या आहेत. की अगदी गंगाधर टिपरेच्या सिरियलपासून असेल किंवा मग अगदी शेवटचा बाई पण भारी देवा सिनेमा. तो तर म्हणजे सुपर. आपण यावेळी जरा तोही सिनेमा पुरुषांसाठी केला होता, महिलांनीच जास्त बघितला. यावेळी घरातल्या पुरुषांना माझं म्हणणं आहे की शांत जगायचं असेल आणि नीट समजून घ्यायचे असतील सासू सुना, तर सगळ्या कुटुंबाने जाऊन या सासू सुनांना बघण्याची गरज. येस सर, तुम्ही म्हणालात, मला जस्ट एक आठवलं की बाईपणच्या वेळेस ना हाऊसफुल होतं, अगदी हाऊसफुल, सगळ्या काकू आणि एकदम टाळ्या वगैरे काही विचारू नका. एकच काका माझ्या समोर बसलेले, आणि आमचे पण अख्खा, अर्थात मी सासूसोबतच गेले होते, म्हणजे त्यांच्या ग्रुपसोबत गेले होते तो मूवी बघायला, पण एकच काका अख्ख्या थिएटरमध्ये आणि बाकी सगळ्या काकू आणि फुल टाळ्या त्या दिवशी शिट्ट्यांमध्ये. त्या काकांनी किती बायकांना समजून घेतलं असेल, त्याचा आनंद जास्त आहे.
आणि आमच्यामधले सगळे एकच पुरुष दिसतो ना सगळ्या थिएटरमध्ये, बाकी नाहीच हं, हेच सगळ्यांचं म्हणणं होतं. मला वाटतं की इथे मात्र जरा उलट होऊ शकतील, की सहकुटुंब सहपरिवार मे बी चित्रपटाला लोक नाही, तो मी सांगितलं ना की सोपं होईल घरातल्या पुरुषांना कसं टॅकल करायचं सासू सुनांना. बरोबर, हे हा सिनेमा बघितल्यानंतर खूप काही गोष्टी त्यांना टिप्स मिळतील. करेक्ट. ताई तुम्हाला विचारायचंय की टिपिकल सासू सुना ही जी म्हणजे सासू ही जी इमेज आहे याला कुठेतरी या चित्रपटात तडा गेला असं वाटतंय का? काहीतरी छान वेगळं झालं असं वाटतंय छेद का? केलाय असं वाटतंय. अं, कुठल्याही नात्याला असा छेद आपण नाही देऊ शकत. आपण फक्त त्या नात्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. या दोघींनी एकमेकींकडे बघायचा दृष्टिकोन जेव्हा बदलला आहे त्यानंतर त्यांच्याकडे क्रांती घडली आहे. सो सासू सुनांच्या नात्यामध्ये छेद देणार असं काहीच नाही आहे. खरं तर ते तसंच अजरामर राहणार आहे ते नातं, असं कालातीत आहे. स्टीलचे डबे होते ना इको फ्रेंडली, आणि आता परत काचीची भांडी आणि रॉट आहेत. काय चुकलं कायस का ग तू? पण वेगळ्या दृष्टिकोनातून जर बघितलं त्या नात्याकडे तर चांगल्या गोष्टी सुद्धा घडू शकतात. डेफिनेटली. प्रार्थना, तू खऱ्या आयुष्यात कशी सून आहेस ग? मी हे ऍक्च्युली तुम्ही माझ्या सासूबाईंना विचारा. कारण मी कसं सांगणार मी उत्तम सून आहे. अरे माझ्यासारखी नाही, पण म्हणजे सूनच genuine- नाही, अशाच genuine सुना असल्या पाहिजे घरात. हे मी बोलूच नाही शकत. पण एक जेन्युइन सून कशा पद्धतीची सून आहेत, म्हणजे हल्लीच्या ज्या पिढीतल्या आहेत त्याच वेळेस आहे की तुझं कसं आहे? ऑफकोर्स आणि तसंच असलं पाहिजे, हम्म. राईट. सो मी तशीच आहे आणि माझ्या सासूबाई पण त्यांच्या पिढीतल्या होत्या तशाच आहेत. पण तेच असतं ना की आपण जे आहोत ते आपण आहोत. आपल्या स्वभावाला औषध नसतो, त्यामुळे आपण जसे वागणार तसे वागणारच. पण मग तेच तिथेच समजून घेणं हाच तर गोडवा आहे ना या रिलेशनशिपमध्ये. म्हणजे एक पाऊल तुम्ही पुढे, एक पाऊल आम्ही Yes. पुढे येतो Yes. आणि मग हे होईल. दोघी एकत्र सिनेमाला जाऊ. हा, खरंच दोघी एकत्र जाऊ, चालत जाऊ. आणि हा आमचा सिनेमा पण सासू सुनेची लव्ह स्टोरी. ओ नाईस, मला आवडलंय वाक्य, व्हेरी नाईस. त्यामुळे त्या लव्ह स्टोरी मध्ये सगळ्या गोष्टी आहेत, अगदी मारामाऱ्यापर्यंत सगळ्या गोष्टी आहेत. नाही मारामारी म्हणजे असं नाही म्हणत आहे, तात्विक मारामारी म्हणते मी. ती आहे, त्यांचं रुसवे फुगवे आहेत, त्यांचं एकमेकांचं मैत्री आहे आणि लव्ह सॉन्ग पण आहे, Dance एक लव्ह सॉन्ग पण आहे. एक लव्ह सॉन्ग पण आहे. तो छान वाटतो आणि बघताना की हा. सर, तुम्ही आतापर्यंत जे चित्रपट केले ना त्याच्यामध्ये कुठेतरी विनोद बुद्धी असतेच, म्हणजे ते लोकांना हसवतात पण रियालिटीची जाणीव करून देतात. ही तारेवरची कसरत प्रत्येक वेळी सर तुमच्यामध्ये ना एकदम परफेक्ट दिसते. या चित्रपटाच्या वेळी ही तारेवरची कसरत तुम्ही कशी सांभाळली आहे? हा, कारण जो ट्रॅक रेकॉर्ड आहे माझा तो मी काही सोडणार नाही. आणि शेवटी लोकांची जी अपेक्षा माझ्याकडून आहे की हा माणूस म्हणजे आपल्याला एंटरटेन करेल, तर हे एंटरटेनमेंट तर आम्ही काही सोडू शकत नाही. निर्मिती सावंत माझ्याबरोबर काम करते म्हटल्यानंतर इथे सोडूच नाही हा. शकत म्हणजे आमच्या निर्मिती सावंत यांच्याकडून पण एक एंटरटेनमेंटची अपेक्षा आहे, ती आहेच. पण मगाशी छान एक गोष्ट आम्हाला तिघांनाही ती जाणवते या सिनेमाच्या माध्यमातून, जेव्हा आता हा सगळा मुलाखतींचा प्रवास होतोय. खूप गोड वाटतील हे दोघी. म्हणजे आता ट्रेलरच आलाय, पण जेव्हा सिनेमा बघाल तुम्ही तर आमची इच्छा आहे की आम्ही तिघांनी तुझी मुलाखत घ्यावी. ही सिनेमा बघून की तुला कसा वाटला आणि तुला काय वाटलं तो मग सिनेमा आम्ही बघताना. दोघी येतो, सासू सुना बस, येतो. हं? चालेल. चालेल ना. आपण एक काम करू, मी आमच्या PR टीमला सांगून ना त्यावेळेस अशा मुलाखतींचा कार्यक्रम करू की ज्यांनी आमच्या तुम्हाला काय बरोबर. वाटलं? हा, बरं, पण- तरी आपल्याला आज विचारायला हरकत नाहीये तिला की ट्रेलर बघून तुला काय वाटलं? नाही, ट्रेलर मला खरंच आवडला. आणि माझं कसं आहे की एक सासू म्हणजे जे ॲक्च्युअल सासूबाई आहेत ते आहेत, पण त्यांच्या मैत्रिणी आणि अनेक सिनियर सिटीजन सोबत आम्ही कामं करतो, त्यामुळे माझ्याकडे भरपूर सासू आहेत. त्या सगळ्यांना या गोष्टी आवडतात आणि मी एक नाही, माझ्यासोबत +20 ना घेऊन जाईन या अरे मूवीला, वा. असा येतो. Thank you. त्यामुळे आमच्याकडे सगळे असेच लोक आहेत. आता हा चित्रपट करत असताना तुम्हाला अजून एक गोष्ट जाणवली का की हल्ली सासू सुनेचं नातं खूप बदलतंय? जरा पूर्वीसारखं जे होतं त्यापेक्षा आता सगळ्या ठिकाणी +1 होतंय. हे तुम्हाला तिघांना जाणवलं का आणि यातला बदल तुम्हाला कसा वाटतो? मला वाटतं की बदल हा अपरिहार्य आहे. प्रत्येक गोष्टीत बदल घडत जाणं हे होणारच आहे. तसाच तो सासू सुनेच्या नात्यातही होतोय, घडतोय. म्हणजे त्यावेळेसच्या सासवा पण आणि सुना पण घरी असायच्या, घरकाम करायच्या, घरातलं सगळं बघायच्या. आत्ताच्या सुना बाहेर नोकरी करतात, त्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी धडपड करत असतात. त्यामुळे मुळातच इक्वेशन तसं बदललेलं आहे.
त्यामुळे ते ते बदलच काय जे घडलेले आहेत ते या सिनेमात आम्ही दाखवले. सर तुम्ही काय सांगाल? नाही, अपरिहार्य आहे ना बदल. माणसाचे स्वभाव पण बदलतात, तसे नातेसंबंध पण बदलत जातात. पण आजच्याला खूप सॉर्टेड वाटतात मला सासवा-सुना. हं. म्हणजे पूर्वी कसे काहीतरी गोष्टींचं कंपल्शन असायचं, त्या सुनेवर असायचं. कारण त्या सासूवर, ती जेव्हा सून होती तेव्हा तिच्या सासूने घेतलेलं एक कंपल्शन असायचं. एक्झॅक्टली. नेहमीच ना या 2 जनरेशनची ही लढाई असते. त्यामुळे या 2 जनरेशनची मतं त्या वेळेची असतात. आजची जी सून आहे, म्हणजे जसं आता प्रार्थना रोल करते, मी फिल्मबद्दल बोलतो, की प्रार्थना मनस्वी देसाई, तिची एक स्वप्न, तिचे विचार हे एक वेगळे आहेत. हे आजच्या जनरेशनचे आहेत. बरोबर. जर तू या इक्वेशन मध्ये नसतास ना तर अशा बाईशी मी बोलले पण नसते. पण तिच्यापेक्षा अगोदरच्या जनरेशनची सासू म्हणजे निर्मितीताई रोल करते स्मिता देसाईचा, तिची मतं वेगळी आहेत, तिचे विचार वेगळे आहेत. हे जेव्हा क्लॅशेस होतात ना, हे जेव्हा एकमेकांच्या समोर येतात ना, तेव्हा ते स्पार्क उडतात. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी आहेतच. पण हे सगळं असूनही आत्ताची कुटुंब व्यवस्था काय माहिती ना, खरंच आता आपण माणसांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. Absolutely. म्हणून तो जेंडरचा प्रश्न नाही, की पुरुषांनी पुरुषाच्या मागे उभं राहायला पाहिजे, पुरुषांनी पुरुषाच्या मागे फक्त बाईच उभी राहायला पाहिजे, नाही. नाही. आता खरंच एक वेळ आलेली आहे की 2 बायकांनी एकमेकांच्या पाठीमागे जर खंबीरपणे उभे राहिले तर खूप काय बदल घडेल. प्रार्थना तू काय सांगशील? मी माझ्या सासूबाईंचं त्यांना मी त्यांच्याकडनं आम्ही खूप गप्पा मारतो जेव्हा ना, तेव्हा ते त्यांच्या सगळ्या स्टोरीज मला सांगतात की त्यांनी कसे दिवस काढले आणि कसं त्यांचं होतं त्यांच्या सासूबरोबरचं रिलेशन. आणि तेव्हा मला खूप आवडतं की खरंच म्हणजे आपण वी आर लकी. Actually, हा, आत्ताच्या lucky. जनरेशनच्या आपण सुना खरंच खूप लकी होत की आपल्याला सगळं असं प्लॅटरवर मिळतंय. म्हणजे मी जेव्हा असं म्हणते की मी घरी स्वयंपाक बनवत नाही, माझ्या सासूबाई बनवतात आणि त्या गरम गरम पोळ्या मला देतात जेवायला, तर त्यांनी तर बिचाऱ्यांनी तशा पोळ्या बनवून त्यांच्या सासूबाईंना पण खाऊ घातल्या होत्या आणि आता बिचारा ते सुनेला पण खाऊ घालतात. सो त्यांनी तर किती सोसले. सो मला जेव्हा कौतुक त्यांचं करावं असं वाटतं की खरंच आपल्या जनरेशन वी आर लकी आहोत की आपल्याला अशा जनरेशनमधल्या सासू मिळाल्या आहेत की ज्यांनी दोन्ही पिढीतलं सगळं Correct. बघितलेलं आहे. सो कौतुकच करण्यासारखं आहे. जेव्हा सून होतो तेव्हा सासूचा जाच सहन केला, आता सासू झालोय तर सुनेची मनमानी. आता हे सगळं आहे, पण तुम्ही प्रत्यक्ष आयुष्यामध्ये तुला सासूबाईंबद्दल आवडणारी एखादी गोष्ट कोणती आहे? त्या ज्या खंबीरपणे आमच्या अख्ख्या फॅमिली साठी उभ्या आहेत ना, जर त्या हल्ल्यानं तर आमची अख्खी फॅमिली हम्म. हलेल. सो शी इज द पिलर ऑफ द फॅमिली. ताई तुम्ही काय सांगाल? नाही, माझ्या सासूबाई आता नाही आहेत, सूनबाईंबद्दल. कारण ती सासूबाई मला नेहमीच असं वाटतं की सगळ्यांनी मिळून मिसळून राहावं. प्रत्येकाची मतं जुळणार नाहीच असं थोडी आहे. मैत्रिणींची नाही जुळत, तर बरोबर. सासवा-सुना तर परंपरागत भांडणाऱ्या असतात. तर मला वाटतं की सध्याच्या युगातनं समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि मी या वयाला आल्यानंतर ते फारच महत्वाचं आहे. आणि मुळात मी एक बाहेर काम करणारी, रात्री प्रयोगाला गेली, शूटिंगहून रात्री घरी आली, या सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडलेल्या आहेत. त्यामुळे मी तिला जास्त समजून घेऊ शकते जेव्हा ती बरोबर. तिच्या हा. कामासाठी बाहेर जाते किंवा तिला काही स्पेस हवी असते, तर मी समजून घेऊ शकते. बाकी छोट्या मोठ्या कुरबुरी सगळीकडे असतात. ते खूपच कॉमन आहे. छोट्या मोठ्या कुरबुरी हां, सगळ्यांच्याच सगळ्यांच्या कडे असतात. कारण थोड्याफार तो फरकात. आपण जसं म्हणतो की तो जनरेशन गॅपचा प्रॉब्लेम आहे. ते तर काय आई मुलाचे पण असतात, आई Exactly. मुलीचे पण असतात, मुलगा बापाचे पण असतात. तर त्यामुळे ते असतातच. ते तर होणारच. हां, ते तर होणारच आहे. सर तुम्ही काय सांगाल की तुमच्या घरी म्हणजे वाईफ आणि आई याच्यामधला समतोल तुम्ही कसा साधलाय? नाही, मी त्या बाबतीत जरा नशीबवान आहे की माझी आई आणि माझी बायको एकत्र राहत नाही. आमचं एक वेगळं कुटुंब आहे. मी, माझी बायको आणि मुलगी राहतो. आई माझ्या वडिलांबरोबर, माझ्या भावाबरोबर, त्याच्या बायकोबरोबर राहते. पण त्यांच्या घरी सासू सुनेचं जे प्रकरण आहे हे मी खूप जवळून बघतोय. आणि आमच्याकडचं वातावरण थोडं असं चेंज आहे ना, की आईला मला काही सांगायचं असेल तर ती डायरेक्टली मला सांगत नाही. ती बेलाला, म्हणजे माझ्या बायकोला फोन करून सांगते की केदारला हे सांग. तर तिला आज कुठल्या
कुठला कॉन्फिडन्स आहे की मी बेलाचं सगळं ऐकणारा नवरा आहे. तर तिने मला सांगितल्यानंतर मी असं अगदी नाही नाही नाही, ते नाही होणार. तर ती म्हणाली की मला हे माहिती होतं उत्तर, पण काय आता शेवटी काय आहे, तुझ्या आईचा तो मान राखायचा म्हणून ती गोष्ट मी तुझ्या कानावर घातली. आता तू फोन करून त्यांना सांग की हे नाही होणार. आता मला नको मीडिएटर, हा. पोस्टमन नको बनू. सो इतकं वातावरण आहे. पण मी ना जास्तीत जास्त या फिल्मच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी हेच विचार करीन ना की आम्ही जी एक गोष्ट सादर करतोय याच्याने काही जबरदस्त क्रांती वगैरे नाही घडणार आहे, कारण ही मनोरंजनाची गोष्ट आहे. बरोबर. पण ज्या घरामध्ये छोट्या छोट्या कुरबुरी आहेत हम्म. किंवा जरा एक वाद विवाद आहेत, हा फिल्म बघितल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुनेने सासूला किंवा सासूने सुनेला जाऊन एक कप चहा दिला ना तरी फलित निघेल या सगळ्या गोष्टीतलं, आणि आम्हाला आनंद होईल की आम्ही हे सिनेमा केला. क्रांती नाही, पण मला वाटतं जाणीव नक्की होईल कुठल्याही हे बघ गोष्टींपेक्षा. काय माहितीये ना की आम्ही ना त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी विचार करण्याची गरज नाहीये. प्रेक्षक खूप हुशार असतात, तुम्ही आम्हाला शिकवू नका, हम्म. हा एक पॉइंट ऑफ व्ह्यू असतो, कारण त्यांनी त्यांच्या पदरचे पैसे खर्च केलेले हम्म. असतात. पण पहिल्या दिवसापासून जेव्हा जेव्हा मी काम केलंय तेव्हा मला असं वाटलं ना की ना सगळं सादर करताना ना आत्मा असायला लागतो, बरोबर. आणि तो आत्मा खूप स्ट्रॉंग असतो, आणि तो ना 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 अभिनेत्यांचा असतो, अभिनेत्रींचा असतो, ना दिग्दर्शकाचा असतो, तो आत्मा लेखकाचा असतो. हम्म. आणि जर तुमच्याकडे लेखन चांगलं असेल ना, तर मग म्हणजे बेस चांगला असेल ना, तर इमारत्या उभ्या राहतात. त्यामुळे अगदी. आम्ही सगळे आहोत ना, हे त्या इमारतीचे एक एक पिलर आहोत. हम्म. बेस आमचा आहे ना, हे स्क्रिप्ट खूप छान आहे, जे तू तुझ्या सासूला आणि ते काय 20 सासवांना घेऊन जाशील, सासवांना घेऊन. तू जाशील त्या दिवशी तुला त्याची जाणीव होईल हम्म. की आम्ही काय म्हणतोय ते. अगदी. सर, सगळे म्हणतात केदार शिंदे उत्तम दिग्दर्शक आहेत. मी आज पहिल्यांदा तुम्हाला भेटले आणि तुम्ही इतकं छान बोलताय ना, त्यामुळे प्रत्येक वेळी जाणवतं की खरंच केदार शिंदे उत्तम दिग्दर्शक आहेत. मी बोललो नसतो तर कदाचित मी उत्तम दिग्दर्शक नाही हे तुला नाही. कन्फर्म झालं असतं. नाही, पण तुम्ही ज्या पद्धतीने वावरताय, ज्या पद्धतीने मोकळेपणाने सांगताय, तर त्यावरून वाटतं की होय, खरंच यांच्यासोबत काम करायला आवडेल. प्रार्थना जसं म्हणाली की हो, वाह. यांच्यासोबत काम करायला आवडेल, असं खरंच आहे. हे खरंच आहे, आणि Thank तुमचे you. सगळे चित्रपट बघत आलोय, त्यामुळे मला वाटतं की हा चित्रपट तसाच तुमचा हिट होणार आहे. आणि जाता जाता तुम्हाला तिघांना शेवटचा कॉमन प्रश्न, या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना काय अपील कराल? एवढं बोललो तुझ्याबरोबर, हे प्रेक्षकांनाच अपील होतं. हो, हे पण आहे. पण एक तू बोल Common. प्लीज. हा, एक कॉमन गोष्ट तीच आहे आमच्या तिघांची. तर तुमचं आमच्या तिघांवर प्रेम असेल ना, तर आमचा तिघांचा बर्थडे ना जानेवारीत येतोय. हो. 5 जानेवारीला काल ट्रेलर लॉन्च झाला. सो त्यामुळे तुम्हाला जर मला काही गिफ्ट द्यायची असेल तर मग ही फिल्म बघा. 16 जानेवारीला सरांचा बर्थडे आहे. सो जर सरांना काही गिफ्ट द्यायची असेल तर ही फिल्म बघा. आणि 30 जानेवारीला निर्मितीतेचा बर्थडे. त्याला आम्ही गिफ्ट देणार आहोत, सक्सेस पार्टी. सक्सेस Wow. पार्टी. सो प्लीज तुम्ही गिफ्ट आम्हाला तिघांना द्या, ही फिल्म बघा, आणि दॅट्स इट, एवढंच सांगेन. डेफिनेटली मला वाटतं तुम्हाला गिफ्ट नक्की मिळेल. सोल्ड आउट या मार्फत. त्यामुळे तुम्हाला बर्थडे गिफ्ट तसंही मिळणार आहे, त्याच्यामध्ये काही शंका नाही. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि सगळ्या प्रेक्षकांना मी सुद्धा म्हणेन की अगदी आवर्जून आपल्या सासवांना घेऊन आपण या चित्रपटाला जाऊया. नाही, सासरे आणि मुलं पण चालतील. हा. अच्छा, ती सासरे आणि मुलं नवऱ्यांना चालतील. पण. म्हणजे सहकुटुंब सहपरिवार सहकुटुंब. जाऊयात आणि धमाल उडवूयात. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.